Hello, good morning, have a nice day. Friends, today we will see a new topic, that is voice. What is mean by voice in Marathi? मराठीमध्ये व्हॉइसला काय म्हणतात? प्रयोग. मराठीमध्ये प्रयोगाचे किती प्रकार आहेत? 3. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. परंतु इंग्लिशमध्ये प्रयोगाचे 2च प्रकार आहेत. ते म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार आहे पॅसिव्ह व्हॉइस. Passive voice. There are two types of voice in English. First one is active voice and second one is passive voice. तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. ऍक्टिव्ह व्हॉइस कशाला म्हणायचं? ज्या वाक्यात ऍक्टिव्ह व्हॉइस P1, P2, P3 और टू बी चे सहाय्यकारी रूप प्लस ING. हे पहा, ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? P1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, P2 क्रियापदाचं दुसरं रूप किंवा P3 क्रियापदाचं तिसरं रूप किंवा और टू बी चे सहाय्यकारी रूप प्लस ING अशी जर वाक्यरचना असेल तर ते वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं असतं. आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? टू बी चे सहाय्यकारी रूप प्लस P3 टू बी चे सहाय्यकारी रूप प्लस P3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. टू बी चे सहाय्यकारी रूप प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर त्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणायचं. ऍक्टिव्ह व्हॉइस कशाला म्हणायचं? ज्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप किंवा तिसरं रूप असेल किंवा टू बी चं सहाय्यकारी रूप प्लस ING असेल तर ते ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य झालं. आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे टू बी चं सहाय्यकारी रूप प्लस P3 म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप जर प्रेझेंट असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असतं. नाऊ वी सी सम एक्झाम्पल्स ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. Examples: he wrote an essay. He wrote an essay म्हणजे तो निबंध लिहितो. He wrote an essay, तो निबंध लिहितो. याचे ह्या सेंटेन्स मध्ये ही कोण आहे? कर्ता आहे. हा एक भाग, हा वन. wrote हा दुसरा भाग आणि an essay हा तिसरा पार्ट. ही हा पहिला पार्ट आहे, wrote हा दुसरा पार्ट आहे आणि an essay हा तिसरा पार्ट आहे. तर आपल्याला अगोदर तिसरा पार्ट घ्यायचा आहे. हे कसं वाक्य? ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस हे वाक्य कसं आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. कारण wrote हे दुसरे रूप आलेले आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे यात, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. पहिलं रूप येऊ शकतं, दुसरं बी येऊ शकतं, तिसरं बी येऊ शकतं, पण
ऍक्टिव्ह वॉइस मध्ये किंवा टू बीचं सहाय्यक रूप येऊन आयएनजी पण येऊ शकतं. तर ह्यात दुसरं रूप आलेलं आहे म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस. याचा अर्थ पॅसिव्ह वॉइस कसा करायचा बघा. पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला हा थर्ड पोर्शन एन एस ए हा थर्ड पोर्शन अगोदर लिहायचा आहे. एन एस ए एन एस ए हे दुसरं राईट रोट रिटर्न हा हे दुसरे रूप आहे. राईटचं दुसरं रूप आहे. ही रोट रोट म्हणजे लिहिले त्याने निबंध लिहिला म्हणजे वाक्य भूतकाळातलं आहे. म्हणजे इथे काही टू बीचं सहाय्यकारी कोणते येईल वॉज. एन एस ए वॉज. आणि रोटचं पहिलं रूप रोटचं तिसरं रूप सॉरी रिटर्न. हे पहा अगोदर आपण तिसरा भाग जो आहे एन एस सी घेतला करेक्ट. त्यानंतर रोट म्हणजे भूतकाळाचं वाक्य म्हणून टू बीचं सहाय्यकारी जे रूप आहे ते वाज घेतलं. एम इज आर वाज वेल तर हे भूतकाळातल्या म्हणून वाज घेतलं. आणि त्यानंतर रोटचं तिसरं रूप राईट रोट रिटर्न हे तिसरं रूप घेतलं. म्हणजे टू बीचं सहाय्यकारी रूप प्लस तिसरं रूप म्हणजे काय असतं ते टू बीचं सहाय्यकारी रूप प्लस V3 म्हणजे पॅसिव्ह वॉइस. आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं. हे काय आहे टू बीचं रूप. सहाय्यकारी रूप हे टू बीचं सहाय्यकारी रूप आहे वाज. आणि हे रिटर्न हे V3 करेक्ट. एन एस ए वॉज रिटर्न. आता कुणी लिहिला हिने लिहिलेलं आहे. त्याच्या एक रिटर्नच्या नंतर आपल्याला बाय हा शब्द घ्यायचा आहे. बाय BY बाय. एन एस ए वॉज रिटर्न बाय कुणी लिहिला ही. ही म्हणजे हिम त्याला लिहिला HIM हिम. हिच काय होईल हिम होईल. म्हणजे हे वाक्य कसं झालं बघा. ही रोट एन एस ए ऍक्टिव्ह वॉइस आहे. सेंड वॉइस याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. तर कसं होईल पहिल्यांदा आपण हा तिसरा पोर्शन घेतला एन एस ए. रोट हे भूतकाळ आहे म्हणून टू बीचं सहाय्यकारी रूप वाज आलं. एकवचनी असल्यामुळं ही एकटा आहे. एकवचनी आहे म्हणून वाज घेतलं. इथं जर दे वगैरे अनेकवचनी शब्द आला असता तर वेर झाला असतं. परंतु हा एकवचनी आहे म्हणून इथं एन एस ए वाज रोट राईट रोट रिटर्न तिसरं रूप रिटर्न. क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं रिटर्न. आणि कुणी लिहिला बाय ही. ही म्हणजे हिम त्यानं लिहिला. आणि इथं जर शी असतं मुलीनं लिहिलं असतं तर इथं हर झालं असतं. स्त्रीलिंगी वर्ड असता तर हर झालं असतं. परंतु हा पुल्लिंगी ही आहे म्हणून इथं हिम झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल ही राईट अ लेटर. तो पत्र लिहितो म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य आहे. आता याचा पहिला पोर्शन कुठला आहे हा हा पहिला पोर्शन आहे. हा दुसरा आणि लेटर तिसरा 1 2 तिसरा पोर्शन. तर आपल्याला तिसरा पोर्शन असं पहिल्यांदा घ्यायचं आहे. तिसरा पोर्शन अ लेटर. आता टू बीचं सहाय्यकार रूप कुठलं येईल वर्तमान काळात मध्ये वाक्य म्हणून इज येणार. अ लेटर इज राईटचं राईट रोट रिटर्न तिसरं रूप काय होईल रिटर्न. अ लेटर इज रिटर्न आणि कुणी लिहिलंय ही बाय हिम. अ लेटर इज रिटर्न बाय हिम हा कुठला झाला पॅसिव्ह वॉइस.
पॅसिव्ह व्हॉइस. दिलेलं वाक्य कोणतं आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस. हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर केलंय. आणखी एकदा बघा. ही रोट अ लेटर. पहिला पोर्शन काय? ही म्हणजे करता. रोट सॉरी ही राईट अ लेटर. तर पहिला पोर्शन आहे ही. राईट हा दुसरा पोर्शन आहे आणि अ लेटर हा तिसरा पोर्शन. हा तिसरा पोर्शन अगोदर घ्यायचा आपल्याला, अ लेटर. आणि वाक्य वर्तमान काळात आहे म्हणून इज. राईटचं तिसरं रूप रिटर्न. आणि कुणी लिहिलं? ही म्हणजे बाय हिम. अंडरस्टँड? नाउ विल सी अनदर एक्झाम्पल. Another example. Sita eat an orange. Sita eat an orange. आता यातला पहिला पोर्शन कुठला आहे? सीता. सेकंड पोर्शन eat and an orange. थर्ड पोर्शन. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट. आता हे कसं होईल बघा. हे कुठलं दिलेलं वाक्य कोणतं आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. दिलेलं वाक्य कुठलं आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करायचं आहे. तर काय करायचं आपण? हा थर्ड पार्ट आहे तो आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा आहे. अँड ऑरेंज. अँड ऑरेंज. इट. इट म्हणजे कुठलं आहे? अँड ऑरेंज वर्तमान काळातला आहे म्हणून इज. टूबीचं सहाय्यक कुठले येणार? इज. आणि अँड ऑरेंज इज इट. इटचं तिसरं रूप इटन. An orange is eaten by Sita. Sita eat an orange. Active voice. तर त्याचं कसं माहिती? तिसरं रूप काय? तिसरा पार्ट आपल्याला अगोदर घ्यायचा आहे. An orange. त्यानंतर टू बीचं सहाय्यक रूप घ्यायचं आहे. काळ वाक्याचा वर्तमान काळ म्हणून घेतलं इज. An orange is. इटचं तिसरं रूप eaten बाय. कुणी करता कोण आहे यातला? कुणी खाल्लं? सीता. सीता. बाय सीता. म्हणजे कसं होईल? अँड ऑरेंज इज इटन बाय सीता. करेक्ट? नाउ वी सी अनदर एक्झाम्पल. Another example. They ate an apple. Apples. They ate an apples. किंवा an apple. An apple. हे कुठला? ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर कसं करायचं? हा पहिला पोर्शन झाला दे. सेकंड पोर्शन इट. सेकंड पोर्शन झाला इट. आणि थर्ड पोर्शन झाला अन ऍपल. फर्स्ट पोर्शन, सेकंड, थर्ड. तर आपल्याला अगोदर थर्ड पोर्शन घ्यायचं आहे. अन ऍपल. अन ऍपल इज. कारण काळ वाक्याचा वर्तमान काळ म्हणून आपण टू बीचं सहाय्यकारी रूप कुठलं घेतलं? इज घेतलं. अन ऍपल इज थर्ड रूप. आता इटचं थर्ड रूप इटन. अन ऍपल इज इटन बाय. कुणी खाल्लं? दे. देचं काय होईल? बाय देम. हे झाला पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस. They ate an apple.
सफरचंद कुणी खाल्लेलं आहे? त्यांनी. त्यांनी म्हणजे अनेक वचन आहे, प्युरल आहे. म्हणून an apple where, सॉरी इथं इज नाही, an apple are eaten by them. An apple are eat म्हणजे खाल्ले ना, सॉरी. An apple where, सॉरी, an apple where, इथं वास होणार नाही तर वेळ होईल, कारण अनेक वचने. दे हा शब्द काय अनेक वचने म्हणजे प्युरल आहे. तर कसं होईल? हा थर्ड पोर्शन घेतला an apple, टू बीचं सेकंड काय रूप येईल? काय? वेर. an apple were eaten, इटचं तिसरं रूप eaten by, देचं काय होईल? देम. तर मित्रांनो, आज आपण ऍक्टिव्ह व्हॉइस च कन्व्हर्सेशन इंटू पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं याविषयी जाणून घेतलेलं आहे. आणि आणखी बरीच उदाहरणं आहेत ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसची, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आणि मित्रहो, अजून जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि आपण आज इथं थांबूया. हॅव अ नाईस डे. कीप स्माइलिंग फॉर एव्हर. थँक्यू. थँक्स अ लॉट.